समर्थनार्थ ते लवकर काम चालू करून गावकऱ्यांच्या आणि सर्व परिसरातील सर्व शेतकऱ्यांच्या विजेचा प्रश्न कायमचा सुटण्यासाठी आपण या कामासाठी इथं आपण निवेदन देण्यासाठी राजेंद्र सोमशंकर पाटील कारला बुजुर्ग तालुका बिलोली, मी माजी सरपंच कारला बुजुर्ग, कृषी उत्पन्न बाजार समिती बिलोलीचा संचालक आहे। आम्ही 2018मध्येच ठराव, मी सरपंच असतेवेळेस सबस्टेशनसाठी 33 kV उपकेंद्र या कामासाठी सर्व गावकऱ्यांनी संमतीने एकमताने ठराव मंजूर केला होता आणि ते काम चालू होणार होतं। कोरोनाच्या काळामुळे ते काम थोडंसं थांबलं होतं 2 वर्ष। मग आता काम चालू असतेवेळेस काही गावकऱ्यांच्या त्याला थोडासा विरोध झाला। परत साहेबांनी आता ते सगळं अभ्यास करून ते ताबा दिलेला आहे, पण गावकऱ्यांच्या काही 10 ते 15% लोकांचा विरोध असल्यामुळे बाकी इथं 80 ते 85% लोक आम्ही सगळं निवेदन घेऊन काम लवकरात लवकर चालू करण्यासाठी आम्ही हे निवेदन देण्यासाठी आज जिल्हाधिकारी साहेबांना भेटलो। आज जिल्हाधिकारी तुम्ही निवेदन दिले, काय त्याच्यामध्ये काय मुद्दे मांडले तुम्ही? ऑलरेडी ताबा तर मिळालेला आहे, पण ते काम चालू करण्यात चर्चा करण्यात आली आणि ते आम्ही आदेश दिलेला आहे, पण ते काम करता वेळेस त्यांनी अडथळा आणतायत। लोकांनी जे अडथळा आणला आपल्या गावासाठी सबस्टेशन करण्यासाठी, त्याबद्दल आपण काय गावामध्ये चर्चा केली आणि त्या लोकांना काय माहिती देणार, काय सांगणार त्याच्याबद्दल? आम्ही त्यांना सांगितलं तुम्हाला तिथे ती शासकीय जागा आहे, ती ग्रामपंचायतीची 72 शासकीय जागा आपण फक्त 40 दिलेली आहे। आपण अजून 30-32 त्यांची शिल्लक आहे। त्यांना कुठं समाज मंदिरासाठी लागत असेल तर आपण 5-7 गुंठे 5-7 जमीन द्यायला तिथं गावकऱ्यांचं सगळ्यांचं संमती आहे, पण त्यांना आम्हाला पूर्ण जमीन पाहिजे असं त्यांचा हट्ट असेल, ते इगो हट्ट तयार करायला तिथे या संदर्भामध्ये आपण कोणाकोणाशी चर्चा केली? हे सगळे गावकऱ्यांचे सगळ्या संमतीनेच झालेलं आहे संपूर्ण गावासमोर त्यावेळेस। पण आता ते राजकीय काही मुद्दे फ्युचरमध्ये येऊन ते अडचणीसाठी निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत। आपण आपल्या आमदाराला ते सगळ्यांना त्याची पूर्ण कल्पना आहे, आमदारांना पण कल्पना आहे, त्याची सगळ्यांना कल्पना दिलेली आहे। हे जर मागणी आपली पूर्ण नाही झाली तर पुढील पाऊल काय उचलणार? नाही ते आम्ही त्याच्या समर्थनार्थ उपोषणालाच बसू। उपोषणाला बसू। अजून साहेबांनी आम्हाला 100% आश्वासन दिलेलं आहे की ते काम आम्ही तिथंच चालू करणार। ते स्वतः हजर राहतो, ओपनिंग करणार, उद्घाटन येतो म्हणून।